पोस्टाचा व स्टेट बँकेचा नवीन नियम आला आहे। पोस्टात व स्टेट बँकेमध्ये यापेक्षा जास्त पैसे ठेवल्यास सरकारकडून पैसे जप्त होणार। आजपासून प्रत्येक खात्यांची चौकशी आता सरकारकडून सुरू झाली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता स्टेट बँक ऑफ इंडिया व पोस्ट ऑफिस बद्दल आली आहे। पोस्टाचा व स्टेट बँकेचा नवीन नियम आला आहे। आता या दोन बँकेत यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला ठेवता येणार नाहीत। जर जास्त पैसे जर ठेवला तर सरकारकडून तुमचे पैसे जप्त करण्यात येणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच 12 नॅशनल ज्या बँका आहेत तर या बँकांसाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आल्या। यामध्ये आता पैसे ठेवण्याचं लिमिट सरकारकडून प्रत्येक ग्राहकाला सांगण्यात आले। जर करता एका ठराविक रकमेपेक्षा जास्त जर तुम्ही पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस किंवा आता पुढे सांगणार आहे तर त्या 12 बँकेमध्ये जर ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर तुमची रक्कम सरकारकडून जप्त करण्यात येणार आहे आणि वरून तुम्हाला दंड सुद्धा मित्रांनो आकारण्यात येणार आहे। 2025 या वर्षात या महिन्यामध्ये सर्वात मोठे बदल आता केले आहेत। 2 मोठ्या सरकारी बँकेमध्ये आणि आता 12 सरकारी बँकेमध्ये आता बदल झाले आहेत। देशातील सर्वात मोठ्या 4 बँका त्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 2 नंबरची बँक आहे पोस्ट ऑफिस, त्यानंतर महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, या टोटल 4 बँकेमध्ये जर तुमचे कोणत्याही बँकेत जर खाता असेल तर आता तुम्हाला जाणून हे घ्यावेच लागेल की आता तुम्ही नेमकं तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे ठेवायचे आहेत। जर करता आता सरकारने सांगितलेल्या या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही जास्त पैसे बँकेमध्ये तुमच्या ठेवले तर तुमचे जे पैसे आहेत तर ते पैसे सरकारकडून जप्त करण्यात येणार आहेत। मग मित्रांनो नेमकं कोणते नियम आता नवीन लागू केले आहेत आणि तुम्हाला किती पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवायचे आहेत, कोणती लिमिट आता सरकारकडून सांगण्यात आल्या या ठिकाणी तुम्ही नक्की बघायचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस तसेच अजून पण मित्रांनो बँक आहेत तर या बँकेच्या ग्राहकांसाठी तातडीची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे। आता बँकेच्या खातेदारांसाठी लिमिट घालण्यात आल्या। लिमिट म्हणजे काय, पैशांची लिमिट घालण्यात आल्या। त्यामुळे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाचे या बँकेमध्ये पैसे ठेवण्याचे लिमिट नेमकं किती आहे तर किती लिमिट तुम्हाला लावण्यात आलंय। तसेच पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर मित्रांनो यामध्ये नेमकं पैसे ठेवण्यासाठी किती लिमिट आता घालण्यात आलंय। तसेच महाराष्ट्र बँक असेल, त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया असेल, अशा प्रकारच्या 12 सरकारी बँका आहेत तर या 12 बँकांना वेगवेगळे लिमिट आता पैशांचं सरकारने लावण्यात आता आलेलं आहे। त्यामुळे तुमचे पण या 12 बँकेमध्ये जर खातं असेल तर नेमकं तुम्हाला किती पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये इथून पुढे ठेवायचे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्की बघायचं आहे। तर बघा मित्रांनो हे पैसे नक्की किती ठेवायचे आहे नक्की बघायचं आहे। जर करता तुम्ही जर ही लिमिट क्रॉस केली म्हणजेच या लिमिटच्या बाहेर जाऊन जर एखादा व्यवहार तुम्ही केला किंवा बँकेत पैसे ठेवले तर सरकारकडून आता ते पैसे जप्त करण्यात येणार आहे। कारण सरकारने लावले आहेत पैसे ठेवायची एक लिमिट आणि जे तुम्हाला पैसे ठेवण्याची लिमिट माहीत असणं खूपच गरजेचं आहे। बघा मित्रांनो आता आपण पहिल्यांदा पाहूया की कोणकोणत्या बँकांसाठी आता लिमिट लावण्यात आले आहे। तर त्या 12 बँका ज्या आहेत तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत, तुमचं यामध्ये खातं उघडलं आहे का, तर या 12 बँकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। तर आता ओळीने पाहूया या 12 ज्या बँका आहेत तर त्या सरकारी आहेत आणि त्या बँका कोणत्या आहेत ते पाहूया आणि त्यानंतर लगेचच आपण पाहूया की कोणत्या बँकेला किती लिमिट आता सरकारने सांगितले तेवढेच पैसे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ठेवायचं आहे। आता बघा मित्रांनो यामध्ये पहिली जी बँक आहे यानुसार तुम्हाला आता ही बँक तुमची यामध्ये खातं खोललंय बघा युको बँक, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लिमिट कोणती सरकारने सांगण्यात आले बघा। आता बघा त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक ही सुद्धा सरकारी बँक आहे, यामध्ये तुम्हाला किती पैसे नेमकं ठेवायचे आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। त्यानंतर पुढची बँक आहे इंडियन बँक, या इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे ठेवण्याचं सरकारकडून एक लिमिट सांगण्यात आले तर तुम्हाला किती पैसे ठेवायचे आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायचं आहे। त्यानंतर बघा इंडियन ओव्हरसीज बँक, बघा इंडियन ओव्हरसीज बँक या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला किती पैसे ठेवायचे ते सुद्धा बघायचं आहे। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा खाते असणाऱ्या ग्राहकांनी आता किती पैसे ठेवायचे ते बघायचं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी बघू शकता कॅनरा बँक, कॅनरा बँक सुद्धा सरकारी नॅशनल बँक आहे, यामध्ये सुद्धा किती पैसे ठेवायचे तुम्ही बघायचं आहे। तर बघा त्यानंतर बघा युनियन बँक, या युनियन बँकेमध्ये सुद्धा किती पैसे ठेवण्याचं लिमिट सरकारने सांगितले ते सुद्धा बघायचं आहे। त्यानंतर तुमची बँक जर बँक ऑफ बडोदा असेल तर यामध्ये सुद्धा किती पैसे ठेवायचे याचं लिमिट आता सरकारने काय सांगितले बघा।
त्यानंतर ॲक्सिस बँकमध्ये सुद्धा किती पैसे ठेवायचे आहे तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यानंतर IDBI बँक यामध्ये सुद्धा खाते असणाऱ्या ग्राहकांना किती पैसे ठेवायचे सांगितले। त्यानंतर ICICI बँक यामध्ये सुद्धा लिमिट आता सरकारनं सांगितले। त्यानंतर HDFC खाजगी बँक आहे परंतु याला सुद्धा लिमिट घालण्यात आले। त्यानंतर बघा आता महाराष्ट्र बँक, या महाराष्ट्र बँकेतील खातेधारकांसाठी आता किती रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत याचं लिमिट काय सांगितलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, या बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुम्हाला नेमकं किती पैसे ठेवायचे आहेत, इथून पुढं काय लिमिट घालण्यात आले ते पण बघा। त्यानंतर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये जर तुमचं खातं असेल तर नेमकं तुम्हाला किती पैसे ठेवायचे आहेत हे तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। त्यानंतर बघा सर्वात मोठी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस, जर तुमचे यामध्ये खाते असेल तर नेमकं तुम्हाला किती पैसे ठेवायचे आहेत हे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, पोस्ट ऑफिस व SBI बँकेत पैसे ठेवण्याचे लिमिट किती तुमच्या बँकेत, आता या बँका तुम्हाला आता सांगितलेत तर या बँकामध्ये तुम्ही किती पैसे जास्तीत जास्त ठेवायचे आहेत। जास्त पैसे ठेवला तर तुमचे पैसे जप्त करण्यात येणार आहेत। बघा आता तुम्हाला पैसे किती ठेवायचे आहेत। बँक खातेधारकांसाठी नवीन नियम आता लागू, आता एक चूक केल्यास तुमचे पैसे जप्त होणार। बँक खात्यात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाहीत। कोणत्याही बँकेत तसेच पोस्टात तुमचं खातं असेल तर सावधान व्हायचं आहे। रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाच्या नवे नियम आता लागू करण्यात आले आहेत। बघा मागील 8 वर्षाचे व्यवहार, आता मागील 8 वर्षाचे तुमचे स्टेटमेंट जे आहे तर ते बँक व्यवहार तपासले जात आहेत। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आता आपल्या बँक खात्यावर आहे। आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये आता तुम्हाला ठेवता येणार नाही। रिझर्व्ह बँक आता बघा, रिझर्व्ह बँक काय करणार आहे की बँक खात्यातील पैसे जप्त करण्याची तयारी करत आहे। रिझर्व्ह बँकेने एका पत्रानुसार, बघा माहिती आता सर्वांना दिलेल्या एका पत्रानुसार हा नियम 1 जानेवारी 2025 पासूनच लागू झालाय आणि याची कारवाई जी आहे तर ती आत्ता सुरू झालेली आहे। आता किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या बँक खात्यात ठेवू शकता, किती पैसे तुम्ही बँक खात्यातून काढू शकता, 2 बँकेत खाते असेल तर एकापेक्षा जास्त बँके खातेदार असेल म्हणजे तुमचं जास्त बँकेचे खातेदार असेल तर यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे। तुम्ही जर एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असतील तरी देखील हे नियम जाणून घ्यावे लागतील, कारण की आता कारवाई होणार आहे। या कारवाई अंतर्गत एक चुकीत जर तुम्ही सापडला तर तुमचं बँक खात्यातील पैसे डायरेक्ट वळून जातील, तुमच्या बँक खात्यातले पैसे सरकारकडून जमा करून घेतले जातील। आता आयकर विभाग मागील 8 वर्षाचे व्यवहार तुमच्या बँक खात्यावर तपासले जात आहेत। आता यामधून आता नोटिसा यायला देखील सुरुवात झाली आहे, कारवाईला देखील सुरुवात झाली आहे। देशातील असंख्य लोकांच्या खात्यातले पैसे देखील जप्त करणे आता सुरू झाले आहे। आता जर तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटे लक्षपूर्वक पाहायचा आहे, कारण की हे नियम आहेत हे सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठीच राहत आहेत। बँक व्यवहाराच्या संदर्भात 2 ते 4 बघा 3 ते 4 नवीन नियम आले आहेत, ज्यामध्ये एक नियम एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांसाठी आले आहे। जर एकापेक्षा जास्त बँक खाते म्हणजेच 2 बँक खाते 3 बँक खाते असतील तुमचे तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। जर तुम्ही FD केली असेल, मुदत ठेवलेली असेल, मग बँकेमध्ये किंवा पोस्टात पैसे तुम्ही ठेवले असतील तरी देखील तुमचं आता नुकसान होऊ शकतं। मग हा व्हिडिओ यासाठी तुमचं नुकसान टाळू शकतो, कारण की आता कोणत्या बँक धारकावर कारवाई होणार आहे, कोणत्या बँक खात्याच्या पैसे डायरेक्ट जप्त केले जाणार आहेत हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि त्यानुसार एक काम तुम्हाला अर्जंट करावे लागणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटे पुढील पाहायचा आहे। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया। अतिशय महत्त्वाच्या नियमाला आता आपण सुरुवात करूया। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँकांच्या नियमामध्ये भरपूर बदल केला आहे। आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक आता समजून घेणार आहोत। आता पहिला नियम आहे पहा की मर्यादा पैशांची किती आहे। बघा लिमिट आता सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आले। आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता, पैसे काढता, बऱ्याच वेळा वापरता, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता, कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन तुम्ही करत असता। मग आता एक नियम आलाय, आता तो नियम असा आहे की ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे आता ठेवायला पाहिजे, किती पैसे आता बँकेतून एका वर्षामध्ये काढायला पाहिजे, याच्याविषयीचा तो महत्त्वाचा नियम आला आहे। तो एकदा समजून घेऊयात। आणि एक पुढचा नियम अतिशय धोकादायक आहे की एक जर चूक यामध्ये तुम्ही करताना सापडले तर तुमचे पैसे जप्त होणार आहेत। पहिल्या नियमात जर तुम्ही सापडले तर नुसता तुम्हाला दंड होणार आहे, पण दुसऱ्या नियमात जर तुम्ही सापडला तर डायरेक्ट तुमचे पैसे सरकार जप्त करून घेणार आहे। कुठलीही नोटीस येणार नाही, काहीच नाही। आता पहिला नियम आहे बघा,
पहिला नियम यांच्यासाठी आहे की ज्यांचं एकाच बँकेमध्ये खातं आहे किंवा जास्त खाते काढलेले नाही, फक्त एकाच बँकेमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांसाठी पहिला नियम आहे। पण बँक व्यवहारांची मर्यादा त्यांच्यासाठी लावण्यात आली आहे। आता पहा बँक व्यवहाराची मर्यादा कशा पद्धतीने असते। आता एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही बँकेमध्ये ठेवू शकता पहा। आता काय की तो नियम आता पहा, बँक व्यवहारांसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। आयकर विभागाची माहिती पुस्तिका यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे बघा। आता एका वर्षात किती पैसे ठेवता येणार तुम्ही आर्थिक वर्षामध्ये। आता बघा या महिन्याची आज जी तारीख आहे तर या तारखेपासून पुढील वर्षाच्या सेम या तारखेच्या म्हणजे आता 2025 ची आज ही तारीख आहे तर पुढील 2026 या तारखेच्या काळापर्यंत तुम्ही बँक खात्यामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही। 10 लाख रुपयाची निश्चित मर्यादा आता ठरवण्यात आल्या, नाहीतर तुम्हाला आयकर विभागाकडून लगेचच त्या ठिकाणी नोटीस येऊ शकते। मग आता तुम्ही म्हणाल 10 लाखापेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचे नाही का, तर घाबरून जाऊ नका मित्रांनो। तुमच्याकडे जर पैसे कुठून आले, तुमच्या पैशाचा स्रोत कुठून आलाय, पैसे नेमकं कुठून आले हे जर तुम्ही सिद्ध करत असाल तर तुम्ही करोडो रुपयांचा व्यवहार करू शकता। पण तुमच्याकडे त्याचे दस्तऐवज म्हणजे कागदपत्र असणं गरजेचं आहे की तुम्ही पैसे नेमकं कुठून आले, कशासाठी आणले हे आता काय झाले की पहिला नियम आहे। आता पहिला नियम आता दुसरा नियम 2 खातेदारांसाठी आहे, ज्यांचं 2 बँकेत खातं आहे, 3 बँकेत खातं आहे, 4 बँकेत खातं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त खातेदारांसाठी दुसरा नियम आलाय। त्यानंतर बघा तिसरा नियम खूप धोकादायक आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे। तिसरा नियम सगळ्यांसाठी आहे, म्हणजे कोणत्याही बँकेत खाता असू द्या, 1 असू द्या 2 असू द्या, तर जरा बघा 1 2 असू द्या किती पण असू द्या, जर यामध्ये एक चूक जर तुम्ही केली तर डायरेक्ट पैसे तुमचे जप्त करण्याचे आदेश 1 जानेवारी 2025 पासून आले आहेत। पहा जर हा नियम तुम्ही पाळला तर डायरेक्ट पैसे तुमचे आता बघा, जर तुम्ही आता नियम जर चुकून जर तुम्ही नाही पाळला आणि तुमच्याकडनं चूक झाली तर तुमचे डायरेक्ट पैसे जप्त होतील। पण दुसरा नियम मित्रांनो या ठिकाणी आता आपण ऐकूयात। 2 बँक खातेदारांसाठी आता पहा, एकापेक्षा जास्त जर खातेदार तुम्ही असाल नवा नियम आणलाय तो कशासाठी आहे, तो मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत आहे। आता बरेचसे लोक असे पण आहेत की पोस्टात खातं उघडतात, स्टेट बँकेत खातं उघडतात, HDFC मध्ये बँकेमध्ये खातं उघडतात, वेळोवेळी खाते भरपूर त्यांनी उघडले असतात। तर बऱ्याच वेळा असं होतं की एक खातं असेल 2 खाते असेल तर प्रत्येक खात्यासाठी ते एकच नंबर वापरतात, एकच मोबाईल नंबर जॉईंट त्यांनी केलेला असतो। आता जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्टेट बँक खातं उघडलं तर तुम्ही मोबाईल नंबर दिला आणि त्यानंतर लगेचच दुसरं खातं त्या ठिकाणी उघडलं तर तोच नंबर तुम्ही त्या ठिकाणी दिला, तर मग अशा वेळेस काय होतं की तुमचा एकच नंबर मोबाईल नंबर जो आहे तर तो सर्व बँक खात्याला जॉईंट असतो। आता असं तुम्ही जर केलं तर कमेंट करा, आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही असं केलंय का, कारण की तुम्हाला एक काम कदाचित करावं लागू शकतं। कारण काय झालंय की मोठे स्कॅम होत आहेत, मोठे प्रॉब्लेम आता 2 बँक खातेदारांसाठी मोठे प्रॉब्लेम या ठिकाणी मित्रांनो होऊ लागलेत। कदाचित तुम्हाला वेगळी KYC देखील करावी लागू शकते, कारण की काय होते की एकाच नंबरवरून एका भरपूर खाते जर तुम्ही चालवत असाल, 1 खाते 2 खाते 3 खाते एकाच नंबरवरून चालवत असाल तर त्याच्यामध्ये गैरव्यवहार करणं ते आता सोपं झालंय। म्हणजेच जे फ्रॉड लोक असतात त्यांसाठी आता गैरव्यवहार करणं सोपं झालंय, त्याच्यामधून आता चोरी होण्याची शक्यता वाढू जात आहे। त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार आहे की एक नवीन KYC तुमच्यासाठी आता आणणार आहे। नवीन KYC तुम्हाला करावी लागणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काय आहे तर प्रत्येक बँकेसाठी वेगळा नंबर देखील ठेवणं गरजेचं आहे। आता हे भविष्यात तुम्हाला 2 नंबर जे आहेत तर ते मागवलं जाऊ शकतं, त्यामुळे नक्कीच जर तुम्ही एकाच नंबरवरून 2 खाते जर जोडले असतील, 4 खाते जर जोडले असतील आणि त्याला 1 नंबर जर तुम्ही त्या ठिकाणी जोडला असेल तर कदाचित तुमच्याबरोबर मोठा धोका होऊ शकतो, तुमच्यावर फसवणुकीचा मोठा त्रास होऊ शकतो। कारण काय होतं एकाच मोबाईल नंबरवरून सगळं ॲक्सेस करता येतं असतं, म्हणजे एकाच नंबरवरून सगळं ॲक्सेस करता येतं, म्हणजे एक नंबर लीक झाला तर खातं लीक झालं तर बघा तुमचं सगळ्याच मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही एक सावधगिरी त्या ठिकाणी भूमिका म्हणून तुम्ही जेवढे खाते आहेत म्हणजे 2 खाते असतील तर शक्यतो 2 मोबाईल नंबर त्या ठिकाणी 3 मोबाईल नंबर जे का असतील म्हणजे 3 बघा त्या ठिकाणी तुमचं जेवढे खाते असतील तर त्या ठिकाणी नंबर तुम्ही द्यायचे आहेत। 4 मध्ये त्या ठिकाणी विभागून करणं गरजेचं आहे, म्हणजे नंबर वेगळे तुम्ही द्यायचा आहे। आता या नियमामध्ये तुम्हाला जे आहे तर ते एक प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ शकतं। सरकारने आता या ठिकाणी काय सांगितले बघा, ते म्हणजे आता नियम लावलेला नाही मित्रांनो, हा नियम अजून तर लावलेला नाही,
पण तुम्ही तुमची जबाबदारी म्हणून तुम्ही 1 नंबरला जास्तीत जास्त आता खाते तुमचे बँकेचे लावू नका। आता पुढचा जो नियम आहे तो खूप मित्रांनो या ठिकाणी नियम धोकादायक आहे। पुढचा नियम अतिशय धोकादायक आहे आणि शेवटचा नियम जो आहे तर तो खूप तुमच्यासाठी दिलासा देणार आहे। शेवटचा नियम ज्याची एफडी केली आहे, ज्यांनी मुदत ठेव केली आहे, आता ज्यांनी बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत, काहीतरी एफडी केले आहे, त्यांचा लाखोंचा फायदा करणारा तिसरा नियम असणार आहे। तिसरा नियम ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। शेवटचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तो तुमचे पैसे वाचवणार आहे। आता पहा धक्कादायक तिसरा नियम आला आहे। आधी ऐकून घेऊया की तिसरा नियम काय आहे। की पहा आता काही लोकांचे पैसे जप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे आदेश दिले आहेत। पहा कोणाचे पैसे आता कोणाच्या खात्यावरून कारवाई होणार या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्की बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, खाते बघा, खाते या ठिकाणी निष्क्रिय आहेत। बघा काही खाते जे आहेत तर ते निष्क्रिय आहेत, इनॅक्टिव्ह खाते आहेत। म्हणजे काय होतं की जर तुमचं खातं आहे 1 वर्षापेक्षा जास्त काळ आहे आणि त्याच्यात कुठलाच व्यवहार झाला नाही, पैसे त्या ठिकाणी आले नाहीत, गेले सुद्धा नाहीत पैसे, भले मग तो तुम्ही स्कॉलरशिपसाठी उघडलेला अकाउंट असू द्या किंवा शाळेसाठी कॉलेजसाठी कशासाठी पण तुमचं अकाउंट उघडलं असू द्या, त्याच्यावर व्यवहार होतच नाही, ते पूर्ण खातं शांत आहे म्हणजे निष्क्रिय पडू नये, तर अशा खात्यावर RBIची नजर आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे खातं आहे ते ओळखण्यामध्ये त्रुटी त्या ठिकाणी येऊ शकते। ते म्हणजे आधार कार्डावर एक वेगळं नाव आहे, त्याचबरोबर तुमच्या बँक खात्यावर एक वेगळं त्या ठिकाणी नाव आहे, तर अशा वेळेस तुमची ओळख जुळत नाही, ओळखीमध्ये गोंधळ आहे, तर अशा प्रकारची चूक जर आढळली तर खाती जप्त केली जाऊ शकतात। पुढचं म्हणजे संशयास्पद व्यवहार। आता काही खाते आहेत बघा, ते नुसते पैसे येत आहेत ते म्हणजे नुसता पैसे त्या ठिकाणी आता अनेक खात्यावर येत आहेत, पण पैसे कोणी काढत नाही, कोणी एफडी करत नाही, तर अशा प्रकारच्या खात्यामध्ये एक फसवणूक त्या ठिकाणी करणार आहे की गैरव्यवहार कायदेशीर पैसे असू शकतात असं सरकारचं मत आहे। त्यामध्ये आता तशा प्रकारची कारवाई होऊ शकते आणि मग फसवणूक करणारा तुमची खाती जर वापरत आहे तर अशा प्रकारची खाती त्या ठिकाणी मित्रांनो फ्रीज केली जात आहेत। तर अशी कारवाई करण्याचे आदेश 1 जानेवारी 2025 पासूनच करण्यात आले आहेत। त्यानंतर आता बघा असे एक चौथे प्रकारचे खाते आहे की ज्यामध्ये खाते फ्रीज केले जाते, म्हणजे मिनिमम बॅलन्समुळे किंवा एखाद्या कायदेशीर कारवाईमुळे किंवा इतर कुठल्याही कायदेशीर याच्यामुळे तुमचे खाते जे आहे तर त्या ठिकाणी फ्रीज केले जात असतील, फ्रॉडमुळे तुमचे खाते आता फ्रीज केले जात असतील, जर तुम्ही चालू करायच्या आतच गेले नाही किंवा ती खाती जर पूर्ण तुम्ही चालवला गेलीच नाही म्हणजे पूर्ण ती खाती चालवला गेला नाही, तर अर्थात त्या खात्यामध्ये गडबड आहे, तर असं त्यामध्ये संशय येऊन त्यामधील रक्कम जी आहे तर ती जप्त केली जाऊ शकते। मग आता कोणकोणत्या खात्यांसाठी नियम आहे तर बघा, सगळ्या खात्यासाठी कुठलेही असू द्या, म्हणजे तुमचं खातं कुठलंही असू द्या, बँकेचं असू द्या किंवा पोस्टाचं असू द्या, कुठल्या पण असू द्या। आता शेवटचा नियम आहे तो म्हणजे खूप आनंददायी मित्रांनो नियम आहे, तो म्हणजे नियम आहे की जो तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो, तुमच्या लाखोचा फायदा करू शकतो। आता बघा ज्यांनी एफडी केली आहे तसेच पोस्टामध्ये करू द्या, कुठल्याही बँकेत एफडी करू द्या, आता त्यामधून TDS कट होतो। आता TDS कट होतो की जर माणसाचं वय वर्ष 60 वर्षाच्या आत आहे, 40,000 वर तुमचं व्याज जर जमा होत असेल तर तुमचा 10% TDS त्याच्यामध्ये कट होत असतो। आणि जर माणसाचं वय 60 वर्षाच्या वरती आहे, म्हणजे 60 वर्षाच्या आतील वेगळा नियम आणि 60 वर्षाच्या वरचा नियम वेगळा आहे, तर त्यांचं 50,000 रुपयावरती व्याजाची जी रक्कम गेली आहे तर त्याचं TDS 10% कट होत असतो। तर तुम्ही एक अर्ज भरून द्यायचा आहे। जर 60च्या खाली तुमचं वय असेल तर 15G नावाचं एक फॉर्म आहे, तर तो फॉर्म तुम्हाला भरून दिला की तुमचा TDS कट होणार नाही। आणि 60 वयाचं तुमचं वय असेल तर तुमचं बघा 15H नावाचं फॉर्म भरून तुम्हाला द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा कुठलाही TDS कट होणार नाही। मित्रांनो, केंद्र सरकार व राज्य सरकार आता हे नियम जे आहेत तर ते बँकेच्या खातेधारकांसाठी लागू केले आहेत आणि हे तुमच्या फायद्याचंच आहे। त्यामुळे या नवीन नियमाचं पालन नक्की करा, कारण यामुळे तुमचा फायदा नक्कीच होऊ शकतो। यासाठी मित्रांनो हे नियम सरकारने लावले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।